त्यांचा गट सोडून ते गेले, गुवाहाटीला गेले, पळून गेले, गद्दारी केली. वागणूक जरा बदल दिसायला म्हणून मान्य नाही. वागणुकीत बदल दिसतोय. KP साहेबांचं बरा आहे, कारखाना बरा चालला आहे. खरं आता यावेळी KP पाटलाशिवाय लोकांच्या मनात पर्याय नाही. मशालीचा वार आहे, प्रश्न नाही. 100% पुष्पा परिदो परिचय साची वृत्ती संभावितच येते यांची. लोकांची एक सिरी सजावे, वणीची की एक सुकुनी जावे, गेली जरी मशाल बळेची खाली, वाला तरी ते वरती उपाळे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या तुरुंबे गावामध्ये मी आहे. इथे एक सलून आहे, आपल्याला बघू शकतो आपण. सलून म्हणजे राजकीय चर्चा केंद्रच असतं. गावातल्या वेगवेगळ्या लोकांच्या चर्चा इथं होत असतात, कारण ती एक निवांत ठिकाण असतं जिथं आपण शांत व्हायला आलेलो असतो, जिथं कटिंग चालतं, शेविंग चालतं, अशा ठिकाण आपण शांतपणे बसलो असतो. इथे एक काका बसले, बसू का? बरं, मला सांगा, विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तो प्रतिबिंब उमटलेला आहे जे राज्यात आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष आहे, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष आहे, आणि तोच संघर्ष तुमच्या मतदारसंघात पण आहे. एका बाजूला मशाल आहे, दुसऱ्या बाजूला धनुष्यबाण आहे. एका बाजूला प्रकाश आंबेडकर आहेत, दुसऱ्या बाजूला KP पाटील आहेत. काय वाटते तुम्हाला, विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय वाटते, किंवा तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? नाही, आमच्या मनातला उमेदवार म्हणजे KP साहेब आहेत. KP साहेब म्हणजे का, तर 2 वेळ ते आमदार झालेत, चांगलं काम त्यांनी केलं. आणि ज्या ह्या मतदारसंघात साखर कारखाना बिदरे तो अतिशय चांगला त्यांनी चालविला आहे. चांगला म्हणजे कसा, माणूस चांगला असला तर चांगला चालणार हो. विद्यमान आमदाराबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला ऐकू आलेली माहिती, म्हणजे आम्ही काय प्रूफ आमच्याकडे चर्चा फक्त, की कसा आहे, पूर्वी ह्या मतदारसंघात शिवसेनेचं एवढं नव्हतं काय, पण एक 10 वर्ष आमदार झाल्यानंतर लोकांना बदल वाटावा असं लोकांना वाटलं, आणि प्रकाश आंबेडकर हे 9के उमेदवार 52,000 लीडनं निवडून आले. मला आता असं म्हणायचं आहे की लोकांना त्यांचाही कंटाळा आला आता, आणि KP साहेब हे 52,000च्या लीडनं येतील. उलटं काय लोकांचं काही सांगता येत नाही, मनात काय आहे काही नाही. आणि महायुतीच्या सरकारबद्दल बोलायचं झालं तर हा सामान्य माणूस नाही, न्यायाधीशसुद्धा भयभीत झाले. लोक बोलत नाहीत, पण मताद्वारे लोक ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार, कारण माणूस सुरक्षित नाही. तुम्ही ज्या सिस्टीममधनं राज्य करायला पाहिजे ती सिस्टीमच तुम्ही मोडा लागला हो. न्यायाधीश ज्या अर्थी भयभीत होत्यात, सामान्य माणूस लोकशाही धोक्यात आली असं निश्चित धोक्यात आहे. मग बदल हा व्हायलाच पाहिजे, देशात बदल व्हायला पाहिजे, आमच्या मतदारसंघात बदल व्हायला. आणि आमच्या ह्या मतदारसंघातलं अलिखित नियम म्हणा किंवा लोकांनी ठरवलं, 10 वर्ष कोणीही आमदार झाला नाही. आणि हा माणूस थोडासा आता कसं, पूर्वी क्लिअर होता, म्हणजे कोरी पाठी होती म्हणून लोकांनी निवडून दिला, पण 10 वर्षे झाल्यानंतर लोकांच्या मनात KP पाटलांच्याबद्दल सहानुभूती आहे. KP पाटलांच्याबद्दल सहानुभूती आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये KP पाटलांच्याबद्दल सहानुभूती आहे असं यांनी म्हटलेलं आहे. मी पुढे जातोय, इथे एक ज्येष्ठ आहेत, आजोबा बसून मी इथं. काय म्हणताय, कशी काय तब्येत? तब्येत बरी आहे. बरं, तुरुंबेचेच तुम्ही? हो, तुरुंबेचे. मला सांगा, या मतदारसंघामध्ये काय वातावरण, काय ज्येष्ठ आहात तुम्ही, काय म्हणतात माणसं बरी म्हणतात की KP KP पाटलांचा वार आहे? वार आहे. आंबेडकर साहेबांनी 10 वर्ष आमदार म्हणून विकास केलेला आहे असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, काही लोक म्हणतात. तुम्हाला हे मान्य आहे की नाही? आम्हाला मान्य नाही. का असं? का म्हणजे वागणूक जरा बदल दिसायला म्हणून मान्य नाही. वागणुकीत बदल दिसतोय. KP साहेबांचं बरा आहे, कारखाना बरा चालला आहे. माने काय साथ दिली आहे, दर दिला झाले की. तुरुंब्यात काय वातावरण आहे? तुरुंब्याचं वातावरण तर 70% या 75% आहे की. 75% KPच्या बाजून. इथला ऊस मला वाटते बऱ्यापैकी बिद्रीलाच जात असेल. बिद्रीला सगळा जातं. ऊस इथला भागातला सगळा बिद्रीलाच आहे. बरं, माने काय आमदार साहेबांनी कामं केलेली आहेत, त्या कामावर काय तुम्ही खुश आहात की नाही? खुश कशाबद्दल राहायचं सांगा की. तुमच्याकडे कारण नाही खुश व्हायला? नाही कारण. मग बदल करणार म्हणताय? हां, बदल व्हायलाच पाहिजे की. 10 वर्ष झाले, एक झालं बदल व्हायलाच पाहिजे की.
झाला पाहिजे असं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या तुरुंबे गावामध्ये मी आहे. इथं अजून एक काका आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. ज्येष्ठ आहात तुम्ही, निवडणुका इतक्या वर्षांच्या बघितलेल्या आहेत. भोईटे साहेबांचं राजकारण, बजरंग देसाई साहेबांचं सगळं राजकारण तुम्ही बघितलेलं आहे. काय वाटते त्या राजकारणात आणि यात काय फरक आहे? त्यात नाही, ह्यात बराच फरक आहे. हे राजकारण जे आहे महायुतीचं, ते त्यांचं CBI आणि ईडी ह्या 2 चाकावर त्यांचा रथ पडतोय. आणि त्याच्याखाली हे आमचे महाविकास आघाडीचे लोक बरेच असे फरफटत गेले. यायचं ती ईडी लावायची, CBIचं हे धाड टाकायचं. असं म्हणा यंत्रणांचा वापर केलाय, भरपूर वापर केलाय. त्या वापरातच सगळे लोक आमचे गुदपळले गेलेत आणि विनाकारण ह्या लोकांना मोठा ताप दिला गेला. अनेक लोकांच्या घरात बायकांना येणार त्याचा ताप झाला, त्यांची छापेमारीमुळं. असेल नसेल तो प्रश्न वेगळा आहे, पण बरं मी म्हणतो आमच्या विकास आघाडीच्या लोकांच्यावरही टाकला. तुमच्या लोकांवरनी किती छापा टाकला, महायुतीच्या लोकांवरनी किती छापा टाकला, एकेरी कार्यवाही झालेली आहे. लक्षात आलं काय? त्यामुळं लोकांच्या मनात ईडी आणि CBIची छापे आहेत की नाही, ह्याबद्दल अतोनात म्हणजे त्यांच्याबद्दल राग आहे. मला तुम्ही सांगा, मी थेटच येतो मुद्द्याकडं. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, 10 वर्ष आमदार आहेत. दुसऱ्या बाजूला KP पाटील आहेत, सहकारातलं नाव आहे मोठं, कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलं असं लोक म्हणतात. काय वाटतंय तुम्हाला, वारं कोणाचं आहे, मशाल की धनुष्यबाण? मशालचं वारं आहे. मशालीचं आहे, प्रश्न नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला माहिती आहे म्हणून मी विचारतोय. तुम्ही बघितलं असेल आजूबाजूचं. मशालीचं वारं आहे, प्रश्न नाही, 100%. मला याबद्दल एवढंच म्हणायचं आहे, एक मराठीत एक हे आहे सुभाषित, वाणोत निंदोत सुनत निबद्ध चळो असो वा कमलाघरात, हा मृत्यू आजीच घडो युगांती, सन्मार्ग टाकून भलीन जाती, पुष्पा परिदो परिचय साची, हे वृत्ती संभावित येते यांची. लोकांची एक सिरी सजावे, वणीची की एक सुकुनी जावे, गेली जरी मशाल बळेची खाली, ज्वाला तरी ते वरती उपाळे. तर हा जो गुण आहे ह्या मशालीचा, तो ह्या पद्धतीने तुम्ही दांडगाव्याने जरी ती मशाल जमिनीत घालायचा प्रयत्न केला, वरती येणार. त्या एवढंच मला बोलायचं. मशाल जरी खाली गेली तरी तिच्या ज्वाळावरती येणार आहेत, कारण तिची ती अंगभूत प्रवृत्ती आहे, असा एक अभंग या अर्थाचा त्यांनी सादर केला. या मतदारसंघात मी पुढे जातो. इथं काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय आबा, काय म्हणताय? बरं आहे ना वातावरण? काय तुरुंब्यात चांगलं आहे वातावरण. कुणाच्या बाजूला? मशाल आहे. काय सगळी लोक मशाल म्हणताय, काय भानगडी, कसं काय? काय कारण काय कारण आता आम्हाला तरी कसं काय दर दिला. बरं मला तुम्ही सांगा, KP पाटील एका बाजूला उभे आहेत, दुसऱ्या बाजूला आंबेडकर उभे आहेत, कुणाला देणार निवडून? KP पाटला. का KP पाटला का? पार्टीचे आहेत म्हणून. ओके, KP पाटलांना आम्ही निवडून देणार आहे असं म्हणतायत. इथं अजून एक ज्येष्ठ आहेत, आपण त्यांनाही विचारा. आबा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, वारं काय? वारं काय साहेबांचं आहे वारं. KP साहेबांचं. KP साहेब वारं आहे. कसं काय? आणि त्यांनी कार्य म्हणजे कारखाना सगळा चालवला आहे जिल्ह्यात, कारखाना 1 नंबरमध्ये. आणि दराचा हे दिलेला आहे, चांगलं दर दिलेला आहे लोकांनी, गोरगरिबांनी चांगलं हे दिलं. आंबेडकर साहेबांनी चांगली कामं केलं म्हणतात की सगळी. कामं कुठे काय केल्या, ते दोघा तिघांनीच पैसे दिल्या. अच्छा. हां, बाकी कोणाला तर बाकी कुणाला दिल्या. बरं, मग काय मतदारसंघात वारं कोणाचं दिसतं? आमचंच आहे याचं KPत. होय होय. विद्यमान आमदारांच्या बद्दलचा राग सुद्धा या मतदारसंघामध्ये आहे. आपण पुढे जाऊया. मी या मतदारसंघामध्ये फिरतोय. तुरुंबे गावामध्ये मी सध्या आहे. बसू का म्हटलं? राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये तुरुंबे गाव महत्त्वाचं गाव आहे. सहकाराचं बराच पगडा या आजूबाजूच्या गावांवर, तुरुंबे गावावर आहे. या मतदारसंघामध्ये एका बाजूला प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला KP पाटील साहेब आहेत. काय वाटते, कुणाच्या बाजूने जनता जाणार आहे? तुरुंबेकर काय म्हणतात? आता गेली 10 वर्ष जर बघितलं तर आंबेडकर साहेबांच्या बाजूने हे गाव होतं, पण ह्या गावातूनच अधिकाधिक आता उठाव झालेला आहे. आता काय त्याची कारणं आहेत काय कळत नाहीत, लक्षात घ्या. पण या गावातून नक्कीच अगदी जोरदारपणे उठाव झाला आहे. आणि या वेळेला गावातलं जवळजवळ नाही म्हटलं तर 80% मतदान हे KP पाटील साहेबांना. 80% मतदान गावातलं होईल? होईल होईल होईल. एकूण मतदान आहे 3700, त्यापैकी साधारणपणे कमीत कमी 1800-1900 मतदान
हे साहेबांना होणार, KP साहेबांना होणार आहे. KP साहेबांना एवढं मतदान होईल? होय होय होय. काय कारण आहे त्याचं? काय गावातल्या नागरिकांना असं का वाटतं, गावातल्या ग्रामस्थांना असं का वाटतं? आता थोडंसं बघितलं तर राजकीयदृष्ट्या शिवसेनेतला फरक हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जे कष्ट करून शिवसेना वाढवली, अगदी जर बघितलं तर सामान्यातल्या सामान्य माणसाला परमोच्च पदापर्यंत पोहोचवलं त्यांनी. पण त्याची जाणीव त्या नेत्याने राखली नाही आणि शेवटच्या क्षणी बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख झाले आणि ठाकरे साहेबांच्यासारखा त्यांचा डॅशिंग स्वभाव नसल्यामुळं त्याचा बराच फायदा बाकीच्यांनी घेतला असा. त्यात प्रकाश आंबेडकर पण आहेत असं म्हणायचं. आता त्याने ते सोडूनच गेल्यात म्हटल्यानंतर त्या माळेतच ते आले आहेतच ना, लक्षात घ्या. त्याचा फटका त्यांना बसणार. निश्चितच कारण ठाकरे साहेबांच्याबद्दल, उद्धव ठाकरेंच्याबद्दल एवढी सहानुभूती लोकांच्यामध्ये निर्माण झाली आहे की त्याचा हा फटका थोडंसं हे त्यांना सोडून गेलेले जे लोक आहेत त्यांना बसणार आहे निश्चित. राधानगरी विधानसभा मतदारसंघात काय होणार? धनुष्यबाण चालणार का मशाल पेटणार? मशाल अर्थातच मशाल ही पेटेल असं चिन्ह दिसायला लागले सगळीकडे, लक्षात घ्या. मला असं वातावरण दिसतंय. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये मशाल पेटणार असं वातावरण दिसतंय असं म्हणतात. या मतदारसंघामध्ये तुरुंबे गावामध्ये मी आहे. या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतोय. सहकारातलं एक मोठं नाव म्हणून आम्ही KP पाटलांना निवडून देणार. ते चांगला दर देतात, आमची बिलं आम्हाला वेळेत मिळतात. विद्यमान आमदार हे गुवाहाटीला गेले आणि आम्हाला ते आवडलं नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना सोडलं, त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, म्हणून ते आम्हाला आवडत नाहीत असं म्हणतात लोक. लोकांच्या प्रतिक्रिया अजून काय आहे ते जाणून घ्यायला मी पुढे जाणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. विद्यमान आमदारांच्यावर आम्ही नाराज आहोत कारण विद्यमान आमदारांनी रस्ते आणि मंदिरं याच्या पलीकडे काही सुविधा केलेल्या नाही आहेत, सुधारणा केलेल्या नाही आहेत. ज्या युवकांनी त्यांना सपोर्ट दिला, पाठिंबा दिला, त्याच युवकांना आज दारोदारी भटकण्याची वेळ आलेली आहे. पण त्यांच्या रोजगारासाठी मात्र विद्यमान आमदारांनी काहीही केलेलं नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आली. मी पुढे जातोय, मी यांना विचारतोय. नमस्कार काका. नमस्कार. तुम्ही तुरुंबेचेच? तुरुंबेचे. बरं, मला सांगा, आता निवडणुकांचा सगळा रणधुमाळी सुरू आहे. एका बाजूला विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर आहेत, दुसऱ्या बाजूला KP पाटील यांनी हातामध्ये मशाल घेतलेली आहे. संघर्ष जोरदार पेटलेला आहे, राजकीय संघर्ष आहे. काय वाटते तुरुंबेकरांना, काय वाटते विद्यमान आमदारांच्याकडनं कामं झालेली आहेत का? आता कसं आहे, KP पाटील, आता आम्ही गेल्या 2 इलेक्शनला KP पाटील साहेबांनाच आम्ही मदत केली आहे. आमदाराच्या बाजूनं आम्ही कधीच राहिलो नाही. कारण KP पाटील अशी व्यक्ती आहे, सहकारातला एक महामेरू. कारण ऊसाला दर म्हणा, बाजूचा कारखाना हमीदोडा घेतला तर 5-6 महिने झालं त्या कामगारांचा पगार सुद्धा नाही. खरं सहकारावर हा पगड असणारा माणूस आणि सहकार क्षेत्राला ह्या राजकारणात बळ देणारा माणूस म्हणून KP पाटलाकडे बघितलं जातंय. KP पाटलांनी सहकार टिकवलं असं तुम्हाला म्हणायचं? अगदी बरोबर आहे. कारण 3407 रुपये दर देणारा महाराष्ट्रातला एकमेव कारखाना जर असेल तर बेदरी कारखाना. दुसरी गोष्ट अशी आहे की बाजूचा हमीदवाडा जो कारखाना आहे त्यांना पगार सुद्धा कर्मचाऱ्यांचं नाही की बिलं नाहीत, तोडणी वाहतुकीची बिलं नाहीत. आणि ह्या कारखान्यावर जो डिस्टलरीचा प्रोजेक्ट होता त्याच्यावर ह्या आमदार साहेबांनी काही गोष्टी म्हणजे चुकीच्या केल्या. काही लोकांच्या मनात ते सुद्धा इरादापत्राचा विषय पण होता. इरादापत्राचा पण विषय होता आणि 65,000 सभासदांच्या मालकीचा ही फॅक्टरी असल्यामुळे व्यक्तिगत कुणाची नाही आहे. काही गोष्टी अशा सुद्धा काही चुकलेल्या लोक नाराज आहेत त्याच्यावर, ते आमदार साहेबांनी ते केलं म्हणून. हा, काही गोष्टी ह्या सभासदांच्या मनात आहेत. त्यांनी काही विकास केला नाही असं आम्ही म्हणणार नाही, त्याने पण विकास केला नाही. खरं तरुणांना आता काही लोक आमचे आता मतदार म्हणतात की बाबा तरुणांच्यासाठी काय केलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही. काही गोष्टी त्यांच्या पण चुकलेल्या आहेत. खरं आता यावेळी KP पाटलाशिवाय लोकांच्या मनात पर्याय नाही. काही गोष्टी भाजपवाल्यांच्या पण चुकल्यात कारण त्यांच्या ते आता म्हणजे त्या युतीतनं ते आहेत. काही गोष्टी म्हणजे 2014 साली जे खताचे दर होते आणि आता जर बघितले दुप्पट दर. आम्हाला काय लाडकी बहीण योजना देणं किंवा हे शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळणं महत्त्वाचं आहे. मी एक शेतकरी आहे काय, आणि काय त्यातनं मिळतंय, साधं पोट भरता येत नाही, मग मुलामुलींची शिक्षण तरी सोडाच अशी परिस्थिती आता ह्या शेतकऱ्याची झाली आहे. मग त्याच्याकडे बघणार कोण, ह्याला कोण वाली आहे का नाही, म्हणजे अशी परिस्थिती या आता ह्या समाजात
झालेली आहे. खरं शेती हा ह्या माणसांचा तुरुंबेकरांचा बऱ्यापैकी व्यवसाय शेती, मुख्य व्यवसाय शेती आहे. मुख्य व्यवसाय शेती. नोकरी तरी नाहीच, बेरोजगारी बेमालूम. आणि त्या दुसरी गोष्ट काय आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना मुली कोण देणार, मुली देणार अशी परिस्थिती वाईट तयार झाली आहे. आणि शेतकऱ्याकडे बघणारा कोणी नाही. जे खताचं दर 2014ला जे होतं त्याच्या दुप्पट आता झालं. शेतीला म्हणजे पिकाला हमीभाव नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे. आता इथं जर बघितलं तर आता येणाऱ्या सरकारकडनं तुमच्या अपेक्षा काय आहे? आमच्या शेतमालाला चांगला हमीभाव मिळावा एवढी माफिक अपेक्षा. आम्हाला लाडकी बहीण योजना नको. तुम्हाला थेट विचारतो या मतदारसंघाबद्दल. राधानगरी विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातला मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. इथला प्रभाव हा जिल्हाभर पडत असतो. त्याच्यामुळे आम्ही थेट विचारेन तुम्हाला, या मतदारसंघात तुरुंबेकर काय निवडणार, मशाल की धनुष्यबाण? मशाल. कारण 2 इलेक्शन पण आम्ही बघितल्या, जी मुलांची तीव्रता होती की स्पीड होतं ते आता राहिलेलं नाही असं मला वाटतं. तरुणांचा जोर राहिलेला नाही आहे. गेल्या वेळी तरुणांनी आंबेडकरांना 10 वर्ष निवडून दिलं, त्याच्यामुळे आता तो जोर राहिलेला नाही असं त्यांना म्हणायचं आहे. मी पुढे जातो. या ठिकाणी अजून एक ज्येष्ठ आहेत. नमस्कार. बोला बोला. काय म्हणताय तुम्ही? इतके इलेक्शन सगळ्या बघितले असतील राधानगरीच्या. तुम्ही नामदेवराव भोईटे साहेबांचं राजकारण बघितलं असेल, बजरंग देसाई साहेबांचं बघितलं असेल, KP पाटलांचंही बघितलं नाही, आता आंबेडकरांचं पण राजकारण तुम्ही बघताय. काय बदल वाटतो? कशा पद्धतीचं राजकारण पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतंय? आणि आता जे काही चाललंय ते बरोबर चाललंय का? आत्ताचं राजकारण हे एकदम निश्चित चाललंय. एकामेकावर धावून जाणे, हे जाणे, याला काय अर्थच नाही राहिलेला. पूर्वीचे कसं भोईटे साहेब होते त्यात राजकारणाचं सम्य सगळं होतं, सगळं व्यवस्थित चालत होतं. आता सगळं शिवी देणे, हे देणे, खासदार आमदार सगळं पातळी खालावली असं वाटतं. होय, पातळी पूर्ण खालावलेलं आहे. आणि त्यामुळं तरुण मुलं बी त्या पद्धतीनं जाता करायला तो मारामारी करणे, हे करणे, झोंबडच करणे, असं सगळं ते झालंय. आता खासदारासारखा आमदारासारखा माणूस जर शिवा द्यायला बसले. आता काल लाडकी बहिणीसाठी त्याने हे केलं. आता लाडकी बहिणीसाठी दिलेले पैसे जे आहेत ते कुणाचे पैसे, तिने काय आपल्या पदरात दिले नाहीत. आज शेतकऱ्याला 1 किलो शेल 100 रुपयाला मिळत होतं, ते 150 रुपये केलंही नाही. म्हणजे आमचंच पैसे काढून आमच्याच बायकांना दिलं. हे मतासाठी त्याने हे योजना राबवली असा त्याचा अर्थ होते ना त्याचा. लाडकी बहीण योजनेवर तुम्ही खुश आहात की नाही आहात? लाडक्या खुश आहे म्हणजे बायकांना आता ते आम्हाला हे वाटते, पण घेणाऱ्या माणसांना चांगलंच वाटणार की असं आहे. नाही ते मला सांगा, या काय दिलं हे त्यांना माहीत नाही. हे पैसे कुठनं आणलं, आपल्या पदराचं आणलं काय केलं तर ते आता जीवनावश्यक वस्तू वाढविल्या आणि तिकडे दिलं. म्हणजे दर वाढवले, एका बाजूला दुसऱ्या बाजूला 1500 दिलं, असं त्याचा अर्थ आहे. मला सांगा, राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आता KP पाटलांच्या हातामध्ये मशाल आहे उद्धव ठाकरेंची, आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हा आंबेडकरांनी घेतलेला आहे. तुरुंबेकर काय म्हणतात? तुरुंबेकर काय त्यात बदल व्हावा असा त्यांचा तुरुंबेकरांचा मत आहे. तुरुंबेकरांना बदल पाहिजे. कारण हे सरकार जर शेतकऱ्याला हे उपयोग नाही असं आहे. शेतकऱ्यांसाठी उपयोगी उपयोगी नाही. शेतकऱ्याला बघत नाही ते सरकार. हे नुसतं पैसे मतं घेण्यासाठी हा सगळा प्रयोग चाललेला आहे त्यांचा. मतं घेण्यासाठी फक्त हे सरकार आम्हाला उपयोगी नाही आहे असं या ठिकाणी म्हणतात. मी पुढे जाणार आहे. इथं काही अजून लोक उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. इथं एक व्यवसाय आहे छोटासा, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार, बोला की. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये तुरुंबे एक महत्त्वाचं गाव आहे. मला वाटते गोकुळचे संचालक पण इकडे होते, त्याच्यामुळे सहकाराचं चांगलं वातावरण असणारं गाव आहे. मला सांगा, या मतदारसंघात एका बाजूला आंबेडकर साहेब आहेत, विद्यमान आमदार, 10 वर्ष ते आमदार आहेत. दुसऱ्या बाजूला माजी आमदार KP पाटील आहेत. एकाच्या हातात धनुष्यबाण आहे, एकाच्या हातात मशाल आहे. तुरुंबेकरांना काय पाहिजे, मशाल की धनुष्यबाण? मशाल पाहिजे. मशाल हवी. का मशाल म्हणजे काय कारण काय त्याचं? का म्हणजे आता 10 वर्षे आमदारांना निवडून दिलं जनतेनं. ते ठाकरे साहेबांचा गट, ठाकरे साहेबांनी त्यांना तिकीट दिलं. त्यांचा गट सोडून ते गेले, गुवाहाटीला गेले, पळून गेले, गद्दारी केली. त्यांनी गद्दारी केली असं वाटतं? गद्दारी केली. त्यामुळं यावेळी मशाल ठाकरे साहेबांचं मशाल चालणार, KP साहेबांचं मशाल चालणार. पण सगळी लोक म्हणतात, बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की प्रकाश आंबेडकर यांचं गुवाहाटीला जाणं म्हणजे गद्दारी आहे. पण प्रकाश आंबेडकर किंवा त्यांचे सहकारी किंवा स्वतः त्या सगळ्यांचे सर्वेसर्वा जे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी गेलो होतो.
आता स्वाभिमानासाठी गेल्या काय गेलं ते आता जनतेनं सगळ्या उघड्या डोळ्यानं बघितले आणि ह्या महायुती सरकारनं ह्या आता काल 2.5 वर्ष यांची सत्ता होती. 2.5 वर्षात लाडकी बहीण दिसली नाही आणि आता शेवटच्या महिन्यात यांना लाडकी बहीण दिसली आणि 1500 रुपये यांनी खात्यात टाकलं. महाराष्ट्राचं कर्ज एवढं करून ठेवलं आहे त्या 1500 रुपये देऊन यांनी एवढी महागाईकडे गेली. आता तेल आता हे आम्ही तेल जर आणायला गेलं 1700-1600 रुपयाचा डबा होता दिपावळीच्या अगोदर, ते आता 2600-2500 रुपये डबा झाला आहे. काय ते लाडक्या बहिणींनी कसं मतं यांना द्यायची. सगळी महागाई पूर्ण वाढली, डाळींचं सगळं पूर्ण दर वाढल्यात, काही राया नाही. आणि कामं जी आंबेडकरांनी केल्यात आता इथं तुम्हाला जर बघितलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 25 लाख रुपये मंजूर होती. ते फक्त आता 2 ते 3 लाखाचं फक्त काम केलं नुसतं. ते बघा तुम्ही बघणार बघा आज इथं चबुतरा नुसता उभा केला आणि 25 लाखाचं काम करणार सांगले. अजून काही नाही तसं आहे. हे रस्ते केल्यात, पुतळ्याचं काम झालेलं, पुतळ्याचं काम झालेलंच नाही. तुम्ही आता बघणार असला तर स्वतः तुम्हाला आता समोर आहे बघता येते, माझ्या समोरच आहे ते रस्ते जे केल्यात. मी जूनमध्ये रस्ते केल्यात, जवळजवळ कोट्यावधीचा निधी लावला आहे. आणि आता तुम्हाला जर बघायचं असलं इथं माझ्या समोर आहे कसे डबरे पडलेत बघा. या रस्त्याची या रस्त्याला या आता चालू रस्त्याला डबरे पडलेले आहे किती आहेत बघा. आमदारांनी केलेला रस्ता, हे आमदारांनी केलेला आहे रस्ता. आमदारांनी फक्त बगल बच्च्यांचा नुसता फायदा केला, जनतेचा काही केला. मला खूप लोकांनी सांगितलं की त्यांनी फक्त कॉन्ट्रॅक्टरचा आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा विकास केलेला आहे. बरोबर आहे. या आरोपात तथ्य आहे का? काय बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे. म्हणजे कसं फक्त कॉन्ट्रॅक्टर सांभाळल्यात, जनतेकडे कुणाकडे लक्ष दिलेलंच नाही. आणि रस्ते गेले आणि गटार गेले म्हणजे काय कामं झाली. ही आमदारांची कामंच आहेत. आता 18% GST शासनाकडे जमा होते. आपलंच आमचंच पैसे टक्केवारीतून जाणार, तेच पैसे आता निधी जात आहे. कारण हिने काय केलं मनाला येईल तसं रस्ते करायचं चालू आहेत. कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं, यांची भागीदारीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे यांनी टक्केवारी घ्यायची आणि त्यातनं कामं निष्कोट द्यायचे केलं. मग कसं असणार कामं, त्या पद्धतीनं काम आणणार. तुम्हाला आता बघायचं असलं तर जिवंत आता समोर माझ्या आहे बघा डबरं बघायला पैसे पडलेले आहेत. आता थोडक्यात विद्यमान आमदारांच्यावर तुरुंबेकर खुश नाही, नाराज आहेत. तुरुंबेकरांना कोण हवाय? तुरुंबेकरांना KP साहेब हवा आहेत. मशाल ठाकरे साहेबांचे मशाल निवडून येणार 100% निवडून. आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये काय वातावरण आहे तुम्ही बघत असाल? नाही आता जनतेचा रोषच आहे ना सगळा आंबेडकरांच्यावर. त्यांनी पहिले 5 वर्षे काय ते थोडंफार केलं, नंतरच्या 5 वर्षात यांनी गुवाहाटीला जाऊन सगळे ठाकरेंच्यावर गद्दारी करून सगळ्या जनतेचा विश्वासघात केला. विश्वासघात केला. त्यामुळे लोक आता त्या ठाकरेच्या याला धनुष्यबाणाकडे लोक नाहीत, ठाकरेंच्या मशालकडे आहेत. लोक धनुष्यबाणाकडे नाही आहेत, ठाकरेंच्या मशालीकडे आहेत असं म्हटलेलं आहे. मला सांगा, राधानगरी विधानसभा मतदारसंघातलं तुरुंबे एक महत्त्वाचं गाव आहे. या गावामध्ये वातावरण काय, या लोकांना बदल हवा आहे की लोकांना जो विद्यमान आमदार आहेत तेच हवे आहेत? काय वाटते तुम्हाला? मुळातच बघितलं तर आता पुरा राधानगरी तालुक्यामध्ये विद्यमान आमदारांच्या विरोधात जोरात नाराजी आहे आणि लोकांना आता आमदारांच्या बदल हवा आहे, विद्यमान आमदार नको आहे. का असं, याचं काय कारण तुम्ही सांगू शकाल? मुळातच पहिली 5 वर्षे आमदारांनी सुरुवातीला जे प्रत्येक मतदारांनी पैसे गोळा करून दिले, 1 वोट 1 नोट, 1 वोट 1 नोट करून दिले. मी अगदी आमदारांचा जवळचाच मित्र, त्यामुळं मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्यांनी ज्यावेळी 1 वोट 1 नोट घेतलं त्यावेळी त्यांनी निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की पहिल्या महिन्यात की पूर्ण विधान ह्याच्यात सभेमध्ये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये ज्या गावाने मला नोट दिली त्या नोटीचा, म्हणजे त्या तुरुंबे गावचा असू दे, प्रत्येक गावाचा हिशोब मी 1 महिन्यात देणार. आज तागायत त्यांनी हिशोब दिला नाही. दुसरी गोष्ट, पहिल्या 5 वर्षामध्ये आमदारांनी विकास स्वतःचा केला. स्वतःच्या पहिल्या 5 वर्षात पेट्रोल पंप केले आणि ठराविक लोकांना हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट लॉबी आणि बगल बच्चे यांनाच सांभाळण्याचं काम दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये केले. हा आरोप सातत्यानं त्यांच्यावर होतोय. मगाशी पण मग काही गावामध्ये फिरत होतो तेव्हा हा आरोप झालेला आहे. खरंच या आरोपामध्ये तथ्य आहे का, हा राजकीय आरोप आहे? 1001% तथ्य आहे. आमदार आज हवेत आहेत. त्यांनी अगदीच पैशाच्या जोरावर सदरची आजची इलेक्शन जिंकायसाठी प्रयत्न केलेला, पण कुठल्याही प्रकारचा राधानगरी आणि भुदरगडमध्ये बदल हा ठरलेला आहे. राधानगरी भुदरगडमध्ये प्रत्येक मतदारांना
विद्यमान आमदारांच्याबद्दल नाराजी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकमेव आमदार असेल की ज्या आमदारांनी 10 वर्षात 1000 एकर जमीन घेतली, पेट्रोल पंप केले. ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येणार नाही. पूर्ण मतदारांना सगळ्यांना हे माहिती आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल टोटली नाराजी आहे. वाळवा मतदारसंघात, वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघातच त्यांच्यावर आज रोजी निकाल लागल्यानंतर कळलं की किती लीड झालं. अशा पद्धतीनं राधानगरीतच टोटल 25,000चं लीड त्यांच्या होईल. एवढी नाराजी, प्रचंड नाराजी मतदारांच्यामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचे समर्थक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा माणूस हा कामाचा आहे, आमचे आमदार हे कामाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम बोलतंय. यावर तुम्ही काय बोलाल? त्यांनी काम केलं, जे केलं त्या कामामध्ये 20% काम, 80% स्वतःचा नफा, हेच काम केलेलं आहे. आणि आज रोजी प्रत्येक मतदाराला कळत नाही की जे 80% नफा मिळवला त्या नफ्यातून प्रत्येक गावाला ज्यांनी पैसे दिलं त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न हे आज विद्यमान आमदार करत आहेत. त्यामुळं काम झालं, जे बोलतात ते त्यांचे लोक बोलतात, त्यांची कॉन्ट्रॅक्टदार बोलतात, दुसरे कोणीही बोलणार नाहीत. या वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तिथूनच त्यांना मोठा फटका बसणार आहे विद्यमान आमदारांना, असं सांगितलेलं आहे. एकूण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि त्या नाराजीचा परिणाम येत्या निवडणुकीच्या निकालावरती आपल्याला दिसणार आहे, असं या ठिकाणी या ग्रामस्थांनी सांगितलं. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या तुरुंबे गावामध्ये मी आहे. अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे प्रतिक्रिया येत आहेत आणि या प्रतिक्रिया आपण स्वीकारल्या पाहिजेत, कारण त्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. लोकांमधून येणाऱ्या प्रतिक्रियातून जनमत तयार होत असतं आणि त्या प्रतिक्रियांवर, मतावर लोकशाही टिकत असते. तुरुंबे गावामध्ये मी पुढे जाणार आहे, पुढच्या काही ग्रामस्थांची गप्पा मारणार आहे, बोलणार आहे, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. लोकशाहीचा सण सुरू आहे, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. विधानसभांच्या निवडणुका सुरू आहेत महाराष्ट्र राज्याच्या. 288 जागांसाठी निवडणुका सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मी जाताना सध्या आलेलो आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामधल्या तुरुंबे या गावामध्ये मी आलेलो आहे. राधानगरी तालुक्यातलं गाव आहे. या गावातल्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. एका बाजूला या मतदारसंघामध्ये KP पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला आंबेडकर आहेत. हा दोन्ही राजकीय संघर्ष, निवडणुका जसजशा जवळ येतील, मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशा हा संघर्ष वाढत चाललेला आहे. इथं काही ग्रामस्थ आहेत आणि त्या ग्रामस्थांशी बोलणार आहे. नमस्कार दादा. बोला की साहेब. आंबेडकर विरुद्ध KP पाटील असा थेट संघर्ष राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये. तुरुंबे गावातल्या लोकांच्या मनात नेमकं काय आहे, मतदारांच्या मनात नेमकं काय आहे? आमदारांच्या कामावर तुरुंबेकर खुश आहेत का? तुरुंबेकर खुश नाहीत. आमदार, भावी आमदार खुश नाहीत. का खुश नाहीत? त्यांनी विकास काम कुठला केला आहे, हे रस्ते म्हणा किंवा मंदिरं बांधणं, ह्या दोनच तिने व्यक्ती ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर तिने ते तरुण पिढीकडे लक्ष दिलंच नाही. आता समजा 10 वर्षापूर्वी आम्ही 2 वेळा मतदान आम्ही केलं त्या माणसांना. खरं ते कसं आहे माहीत आहे काय साहेब, तुम्हाला सांगतो, आज ती लोटांगण घालणारी पोरं ते आज परिस्थिती जाऊन बघा. म्हणजे पहिल्या आमदारकीला ते उभारले होते काय आमदार साहेब, त्यावेळी त्या पोरांच्याकडे आता त्यांची परिस्थिती नाही आहे. आंबेडकरांना सपोर्ट करणारी मुलं, मुलं ती आज की नाही वनवशी म्हणजे फिरायला लागल्यात. आणि ह्याचा अर्थ म्हणजे असा होतोय की नाही, रस्त्यावर खर्च करण्यापेक्षा, देऊळ मंदिर बांधण्यापेक्षा त्याने जर पोरांच्याकडे तरुण रोजगार द्यायला, रोजगार द्यायला पाहिजे होता, असं हे आमचं मत आहे. बरोबर. विकासाच्या नावाखाली त्यांनी फक्त मंदिर आणि रस्ते बांधले एवढंच. मला सांगा, एका बाजूला तुमचा आंबेडकरांवर तुम्ही नाराज आहात विद्यमान आमदारांच्यावर, मग तुमच्या मनातला उमेदवार भावी कोण आहे किंवा कोण असावा आमदार असं वाटतं? आता काय झाले, KP पाटील साहेब कधी आता साखर कारखान्याला बरोबर दर दिला आहे. त्यानंतर शेतकरी पण खुश आहे. आता त्यांच्या मनात कसं आहे, शेतकऱ्यांच्या आता उसाला हमीभाव मिळाला जास्त, त्यामुळे त्यांचा आता कल कसा आहे, KP पाटील साहेबच पाहिजे, आमदार काय उपयोग नाही. इथला तुरुंबेतला ऊस बऱ्यापैकी बिदरलाच जाते काही नाही, व्यवस्थित ऊस घालू त्यात शेतकरी लोक. खरं बाकीचे जे आउटसाईडला जरी हे करणारे असते की नाही, त्यांचा एक नाराजीपणा असतोय जो. बरोबर. म्हणजे साहेबांच्या बरोबर काहीतरी वाईट वंगाळ, ऊसाला दर चांगला मिळतो. हा, ऊसाला 1 नंबर दर मिळतोय. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या तुरुंबे गावामध्ये मी सध्या आहे. इथं एक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. काय वाटते राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वार आहे. एका बाजूला KP पाटील साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला आंबेडकर आहेत. मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा थेट संघर्ष या मतदारसंघामध्ये जो राज्यात पण गेले 2-2.5 वर्ष सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? का नाही, यावेळी मशाल घालणारच आहे. मशाल येणार. हो. कारण काय झालं, सध्या महायुतीचं तुम्ही बघताय, सध्या काय आहे की एकामेकाचा पक्ष फोडायचं राजकारण चालू आहे. आणि जे निष्ठावंत जे आहेत
त्यांना सध्या अडचणीत आलेले आहे. त्यामुळे आणि उद्धव ठाकरे असे व्यक्तिमत्व आहे की म्हणजे सगळ्यांना सामावून नेणारे आणि ज्याला सर्वसामान्य माणसाला सुद्धा असं तिकीट करून त्यांना निवडून आणण्याची एवढी ताकद होती. पण ते शिवसेना फोडाफोडीचं राजकारण झालं. त्यामुळं सध्या आता उद्धव ठाकरे पाठिंबा राहणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे आणि मशाल ही 100% निवडून येणार आहे. मशाल निवडून येणार? होय होय होय. कुठलीही अडचण नाही आता सध्या तर. दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार हे कार्यसम्राट आहेत, त्यांनी चांगली कामं केली आहेत अशा प्रतिक्रिया आता मगाशी पण आल्या काही. तुम्हाला काय वाटतं? नाही, काम हे आहेच. काम हे कसं आहे, जे आपण आमदार साहेब निवडून देतो आपण ते कामासाठी देतात ना. काम हे होणार 100%. आपण जे नेतृत्व त्यांच्याकडे दिले त्यांनी काम हे करतातच. कोण पण असू दे तिथं कामं हे विकास कामं होतच असते आणि करायला लागते, त्याला काय पर्याय नसते. कामं करावीच लागतात असं तुम्हाला होय. आता तुम्ही सांगितलं की मशाल येणार. मशाल आता सध्या KP पाटलांनी हातात घेतलेले आहे. काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं की त्यांनी आमची ही कामं करावी किंवा तुम्हाला असं वाटतं का की ती कामं पूर्ण होतील? हे 100% काम होणार. आता सध्या तुम्ही जर बिद्री सहकारी कारखाना बघितला तर ते सध्या राज्यात 34 7 रुपये त्यांनी दर दिलेला आहे आणि चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे. आता जवळ आपला सुरुवातीला एक 5-6 वर्षा पाठीमागं 5,000 क्रशिंगनं कारखाना होता. आता जवळजवळ 8,000 क्रशिंगनं सध्या चालू आहे. असं सहकार महर्षी म्हणून त्यांचं नाव आहे आणि याच्या पाठीमागं 10 वर्षापूर्वी त्यांनी कामं केलेले आहेत. पण कमी कामं केले पण दर्जेदार उत्तम कामं केलेले आहेत. हां, कमी दर्जा चांगला. हां, एक नंबर कामं. तुम्ही कुठेही जावा कामाच्या होतो विषय नाही. त्यावेळी कसं होतं की GST नावाचं जे आता जे आले की 12% GST म्हणजे सॉरी जे कुठल्या क्षेत्रात डबल GST आहे म्हणजे केंद्राचा GST वेगळा राज्याची GST वेगळा. त्यामुळे सरकारला निधी हा त्याचा भरपूर जमतो. त्यामुळे आता विकास कामं करायला काय अडचण नाही. त्यावेळी GST नावाचा प्रकार कमी होतं पण काम दर्जेदार उत्तम काम होतं KP साहेबांचं. शेवटचा प्रश्न विचारतो. मतदारसंघात पुन्हा एक प्रश्न तुम्हाला आहे, काय शक्यता आहे, मशाल की धनुष्यबाण? 100% मशाल. काय सुद्धा 100% मशाल. काहीच सुद्धा अडचण नाही असं म्हणतात. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या तुरुंबे गावामध्ये मी होतो. या गावातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मी घेतलेल्या आहेत, लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत. हा विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातला मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. आजरा तालुक्यातली काही गावं आहेत, भोदरगड तालुका आणि राधानगरी तालुका असा बनलेला हा मतदारसंघ आहे. भौगोलिकदृष्ट्या खूप मोठी व्याप्ती या मतदारसंघाची आहे. वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या वर्गातली माणसं इथं राहतात. शेतकरी राहतात, व्यावसायिक राहतात, उद्योजक राहतात. या मतदारांनी मिळून बनलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मी पुन्हा येणार आहे. विधानसभेची निवडणूक सध्या सुरू आहे महाराष्ट्राची. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा येऊन मी लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. तोपर्यंत आपण थांबूया. पाहत रहा डिजिटल कोल्हापूर.